धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगर परिषदेमध्ये बोगस मतदार नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय। एका घराच्या पत्त्यावर तब्बल 37 वेगवेगळ्या जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। परांडा नगर परिषद क्षेत्रामधील एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती धर्माच्या 37 व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचा देखील समावेश असल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आला आहे ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केला आहे। घर क्रमांक 94 मध्ये मोमीन गली येथे हे घर क्रमांक अस्तित्वात आहे। ह्या घर क्रमांकामध्ये दलित, मुस्लिम, ब्राह्मण, माळी, शहाबरीवाले, पठाण, शेख एका घरात 40 लोक राहतात। विशेषतः करून उत्तर प्रदेशमधील कश्यप चौधरी हा 5 लोक आहेत। या जगण्यासाठी परांडा येथे आलेले आहेत। विशेष करून यांचे परांडा मतदारसंघ यादीमध्ये नावे आहेत। याची तक्रार आम्ही नगर परिषद परांडा येथे दिलेली आहे। हा घर क्रमांक कुणाचा आहे? हा घर क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांचा आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण बोलूयात आपले धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांच्याशी। बालाजी, धाराशिवच्या परांडामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे काही आरोप केलेत त्याची पडताळणी झाली आहे का? प्रियंका, एकूण जर बघायला तर राज्यात ज्यावेळी हा बोगस मतदाराचा विषय आला, सर्वप्रथम धाराशिव शहर असेल किंवा कळंब शहर असेल, त्यानंतर आता परांडा असेल, या 3 नगरपालिकेमध्ये जे आहे ते बोगस मतदाराच्या तक्रारी प्रामुख्याने राज्यात सर्वप्रथम जे आहे ते धाराशिवमध्ये झालेले आहेत। धाराशिव शहरात जर बघितलं तर 10,000च्या जवळपास बोगस मतदार झाले। त्यानंतर कळंबमध्ये 2,000 आणि आता परांड्याचा जर प्रकार बघितला तर एकाच घरात जर पत्त्यावरती हिंदू मुस्लिम मतदार एकाच ठिकाणी देत असतील तर हा खरंच निवडणूक आयोगानं किंवा निवडणूक विभागाने याची मतदाराची खात्री केली का, हा मोठा प्रश्न उपस्थित राहतोय। एक नाव आणि फोटो मात्र वेगळे, त्या ठिकाणी फोटो एक, नाव मात्र वेगळे, असेही गंभीर प्रकार जे आहेत या परांडा बोगस मतदाराच्या यादीमध्ये सापडलेले आहेत। आणि या संदर्भात जे आहे ते प्रशासनाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत। आणि धाराशिवच्या प्रशासनात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही मुख्याधिकाऱ्यांना नोटीस देखील काढलेल्या आहेत। मात्र प्रियंका, आता निवडणुकीची रणधुमाळी अगदी काही दिवसावरती येऊन ठेपली। निवडणूक याच्यापुरती सुद्धा मोठा पेच आहे की आता ह्या नेमकी नावं आलेली शोधायची कशी आणि कमी करायची कशी। जर कमी केली तर मुख्य जे मतदार आहे त्याच्यावरती अन्याय होईल, त्याचा कुठेतरी गोंधळ होईल। त्यामुळे आता निवडणूक आयोग किंवा निवडणूक विभाग जो आहे तो मोठ्या पेचात सापडलाय। मात्र हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर गेली अनेक दिवसापासून या निवडणुकीचं बिगुल वाजणार अशा घोषणा केल्या जातात। त्यावेळी निवडणूक आयोग नेमकं करत काय होतं, कशा पद्धतीने ही नावं लावली, तर ही नावं लावली तर मग कोणाच्या सांगण्यावरून लावलीत, हा एक मोठा प्रश्न आहे। आता जिल्हाधिकाऱ्याकडे याच्याही तक्रारी परांडाच्या जो सगळा प्रकार आहे त्याच्याही करण्यात आलेल्या आहेत। आता ह्याच्यावर जिल्हाधिकारी वेगळ्या पद्धतीने काही ऍक्शन घेतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं। बालाजी, तुम्ही सांगितलं की जिल्हाधिकारी यावर काय ऍक्शन घेत आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।